38 साइज 3 पीस मध्ये एक कटिंग आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती सुंदर अशी कटिंग आली। नमस्ते, मी वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी तुम्हाला 36 छातीचा किंवा 38 छातीचा ब्लाउजची तुम्ही कटिंग सहजपणे करू शकतात या मापानुसार। तर तुम्ही थंबनेल पाहिलाच असेल, मी 38 छातीची कटिंग करते आणि ते हेच माप तुम्ही 36 छातीला पण वापरू शकतात, काहीच अडचण येणार नाही, एकदम परफेक्ट असं बसन। तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेणार आहोत। तर उंची आपल्याला शिवून घ्यायची, शिवून लागते 13.5, तर उंची इथे घेणार आहोत 14.5। 1 इंच आपल्याला जास्त घ्यावाच लागतं। आपण एक लाईन आखून घेऊ। आता शोल्डर घ्यायचे आपल्याला 5.5 इंच। 38 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज आहे 3 पीस मध्ये, नीट लक्षात घ्या। आणि 5.5 वर आपल्याला मोंडा घ्यायचा आहे। आता आपण 5.5 मोंडा घेतल्याच्या नंतर आपल्याला एक लाईन आखून घ्यायची। 38चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला, 9.5 इंच येतो। 38चा चौथा भाग 9.5 इंच येतो, किंवा टेपने जरी 4 फोल्ड केलं तरी पण लक्षात येऊन जातं। आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवू, किंवा 2 इंच ठेवा, जसं कपडा ऍडजस्ट होतो त्यानुसार आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची। तर आपण हा पाठीमागचा भाग कट करतो, तर आपण पाठीमागच्या बाजूने आपल्याला 1.5 इंचावर एक पॉइंट द्यायचा, जो आपला मोंड्यासाठी असतो, आणि 1 इंचावर एक द्यायचा आहे, का तो आपला फ्रंट बाजू असतो। तर त्याला आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे खूप सुंदर पद्धतीने, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चून वगैरे काही पडले नाही पाहिजे ज्यावेळेस आपण ब्लाउज घालतो। तर 1 ते 1.5 इंच हे आपलं फिक्स माप आहे। आणि गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच। आता आपण 2.5 इंच गळा घेतलाय, तर समोरचा गळा घ्यायचा आहे 6.25 इंचाचा। तुम्हाला जर जास्त गळा लागत असेल तर तुम्ही घेऊ शकतात, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, कस्टमरच्या आवडीनुसार काम केलं तरी काहीच अडचण नाही। तर वरती मी 2.5 इंच घेतले, तर खालच्या बाजूने मी 3 इंच घेतले। 3 इंच घेतल्याच्या नंतर गळा व्यवस्थित गोल येऊन जातो, कारण वरती 2.5 घेतलं, खाली 2.5 घेतलं तर गळा हा गोल व्यवस्थित येत नाही। तर थोडं खालच्या बाजूने आपण ब्रॉड ठेवलं तरी चालते। आता कधी पण ज्यावेळेस आपल्याला कमरेचं माप नसन घ्यायचं, तर आता हे माप बसलंय टोटल सगळं 11 इंच बरोबर। तर खाली आपण अर्धा इंच कमी केलं तरी पण चालते, किंवा कमरेचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचे। 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहते। अशा पद्धतीने आपली हे समोरचा भाग किंवा पाठीमागचा भाग तुम्ही बोलू शकतात का हा कंप्लीट झालाय। तर आपण अगोदर समोरचा भागाचं पूर्ण करून घेऊ। तर आपल्याला टक्स पॉइंट द्यायचा आहे 10 इंचावर, जो आपला टक्स पॉइंट असेल। आपल्याला समोरच्या भागात आपलं क्रॉस पट्टी घ्यायची 3 इंच, आणि कमरेकडून घ्यायची 2.5 इंच। आपला हा 3 पीस मध्ये कटिंग आहे, तुम्ही थंबनेल बघा, खूप सुंदर याची फिटिंग आली। काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करा। आता ही आपली झाली क्रॉस पट्टी। आता असं माप घेतले आपण 4 इंच। आता जो आपला टक्स पॉइंट आला तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। आता आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे ते पण आपल्या लक्षात आलं पाहिजे। तर आपण 3 इंचाचा टक्स घेणार आहोत। 1.5 इंच मी ह्या बाजूने घेतले आणि 1.5 इंच मी ह्या बाजूने घेतले। तुम्हाला जर 1 इंचाचा जरी टक्स घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात। ज्यावेळेस हेवी चेस्ट असते तर आपण टक्स जेवढा घेतला तेवढा फिटिंगला व्यवस्थित बसून जातो। तर अशा पद्धतीने आपण याची बघणार आहोत कटिंग। काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करा, जसं कमेंट करताना तसे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटतील अशा पद्धतीने। किंवा मग हा टक्स थोडासा ह्या बाजूने घेतला तरी पण येऊन जाते फिटिंगला, काही अडचण येत नाही। अशा पद्धतीने आपले जवळजवळ एकदम कमी वेळामध्ये याची कटिंग आपण करणार आहोत। तर अगोदर आपण पाठीमागचं पूर्ण कट करू। आता आपल्याला याच्यामध्ये वाढवायचं कुठं, ज्यावेळेस आपण कपड्यावर कटिंग करतो, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते की आपल्याला कपड्यामध्ये कुठं वाढवावं लागेल। हा झाला आपला पाठीचा भाग, हा झाला आपला फ्रंट भाग। तर ज्यावेळेस आपण क्रॉस पट्टी कट करतो तर थोडासा आकार द्या, का क्रॉस पट्टीला आकार म्हणजे हा आकार द्या का व्यवस्थित दिसेल असं।
समोरची फिनिशिंग खूप सुंदर अशी येऊन जाते. आपण आता समोरचा भाग आहे तर आपण एक कट करायचा राहून गेलेला, जो आपला फ्रंट मोंडा असतोय तो अगोदर कट करा. अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने मी फ्रंट मोंडा कट केलाय. आता आपण करणार आहोत गळा कटिंग. तर कुठेही मी काहीच घाई केली नाही, एकदम सविस्तर तुम्हाला माहिती दिली. आता तुम्हाला मी सांगते, ज्यावेळेस आपण ब्लाऊज पिसावर घेतो तर आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये खालच्या बाजूने पाऊण इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, नाहीतर क्रॉस पट्टी ही कमी पडू शकते. तर कधी पण लक्षात ठेवूनच काम करा, म्हणजे तुमचा कटिंग व्हायला जाणार नाही. आता आपण याच्यामध्ये कुठं जास्त वाढवलं पाहिजे हे लक्षात घ्या. तर पूर्ण हा भाग मी आखून घेते. ज्यावेळेस तुम्ही पिसावर करता तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागणार. तुम्ही डायरेक्ट कपड्यावर जरी कटिंग केली तरी जमते, अस्तर थोडंसं जास्त घ्यावं लागेल. आता बघा, हा झाला आपला गळ्याकडचा भाग. तर आपल्याला गळ्याकडच्या भागाने आपण काय केलं, ज्यावेळेस हा टक्स काढला मधला तर आपण 1.5 इंच जास्त घेतलं होतं. तर इथं पण आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. ही लाईन आपल्याला पूर्ण कवर करायची आणि आपल्याला वरून गळ्यापासून खाली 1.5 इंचावर आपल्याला आखून घ्यायचं आहे. म्हणजे हा भाग आपला एकदम कंप्लीट झाला आणि आहे तशी याची कटिंग करायची. अजून आपल्याला वाढवायचं कुठे आहे, ह्या बाजूने. आता ही झाली आपली फिटिंगकडची बाजू, बरोबर. एक गळ्याकडच्या बाजूने आपण 1.5 इंच जास्त घेतलं आणि आता आपल्याला फिटिंगकडच्या बाजूने 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. समजा बाकीचं सगळं आपल्याला आहे तसंच ठेवायचं आहे आणि 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. बाकीचं कुठंही काहीच वाढवायचं नाही आपल्याला. आता बघा, याला तिरका आपल्याला आपण तिरकं घेतले, सरळ सरळ घेतलं नाही. सरळ सरळ घेतलं तर हे मापाच्या बाहेर जाणार, कारण आपण 1.5 इंच फक्त टक्समध्ये वाढवलाय, जो ह्या बाजूने आला. म्हणजे मी तुम्हाला असं दाखवते, जो आपण टक्स इकडच्या बाजूने 1.5 इकडच्या बाजूने 1.5 घेतलेलं तेच आपण ह्या बाजूने 1.5 इंच घेतले आणि ह्या बाजूने. बाकीचं सगळं आहे तसंच आपल्याला कटिंग ठेवायची. कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. मापात जर थोडंफार जरी मागं पुढं झालं शिवताना तर आपण ते लक्षपूर्वक आपल्याला त्याची कटिंग करावी लागेल. तर पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंट करा, म्हणजे मी त्यानुसार नक्कीच व्हिडिओ काढण्याचे प्रयत्न करेन. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.